ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। सभांचा तडाखा सुरू झाला। आपण पाहताय वातावरण खूप चांगले आहे आणि महाविकास आघाडीचा मोठा विजय होणार हे ठरलेलं आहे। आता मोदींचा रोड शो झालेला आहे मुंबईमध्ये, कसं पाहता या मोदींच्या रोड? दुर्दैव है कि एकाच देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। भाषेच्या वर्गासाठी हा रोड शो झालेला आहे आणि रोड शो साठी जेवढा गोंधळ, जेवढा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आणि मेट्रोचा प्रॉब्लेम मुंबईकरांनी अनुभवलेला आहे। मला वाटत नाही प्रधानमंत्री महोदयांनी असं रोड शो आणि एवढे सगळे अडचणी निर्माण करणं गरजेचं आहे, पण भाजपवाले जेव्हा मुंबईत येतात तेव्हा हीच परिस्थिती मुंबईची होते। ज्या पद्धतीने तुम्ही म्हटले की भाजपवाले हिंदू मुस्लिम करतात, दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी आरोप केला की उद्धव ठाकरे आता होटसाठी मुस्लिम जिहाद करते असं सेलर। मला वाटतं भारतवासी सगळे भाजपच्या विरोधात आहेत, कारण भाजपमध्ये आज आपण पाहतो सगळे भ्रष्टाचारी लोक आहेत। इथे जात पात धर्म न पाहता ही लढाई आपल्या देशाच्या संविधानासाठी आहे आणि त्याच्यासाठी मी लढत राहणार। 400 पार होणार असं मोदी म्हणतात आज ज्या पद्धतीनं त्यांनी मुंबईमध्ये ही रॅली। मग आज नाशिकमध्ये जी शेतकरी त्यांना अटक करण्याची काय गरज होती? ऐकून घेतलं असतं तर ठीक झालं असतं। पण शेतकऱ्यांचा प्रत्येक वेळी असं तुम्ही करता। आज नाशिकमधल्या शेतकऱ्यांचा अपमान केला, अटक केली, लाठीचार्ज केला असेल आम्हाला माहित नाही, काय काय त्रास दिला जेलमध्ये आम्हाला माहित नाही। राज्यातील मुंबईमधील 6 जागांसाठी जे ते त्यांचा रोड शो ठेवण्यात आलेला आहे, त्याचा परिणाम होणार का, काय वाटतं? नक्कीच, आणि असं खरं तर योग्य नाही, कारण आपण पहा केवढं मुंबई महानगरपालिकेने खर्च किती केलाय। निवडणूक आयोग पाहते की नाही, रस्ते साफ केलेत आज, कारण प्रधानमंत्री महोदय येतात, होर्डिंग्स किती लागलेले आहेत, बॅरिकेड्स झालेत। असं मग आमच्या पण रोड शो साठी करणार का मुंबई महानगरपालिका? ह्याचा हिशोब कुठेतरी देणार आहे की नाही मुंबई महानगरपालिका? होते आदित्य ठाकरे, कॅमेरामॅन साई कायवार, मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन।